नमस्कार, शोभाच मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। 2 कप दूध घेतलं, ते आता व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। दूध गरम झालं, गॅस बंद करते। गरम केलेलं दूध कोमट होऊ द्यायचं। पूर्ण याला गार करायचं नाही किंवा गरमही ठेवायचं नाही। दूध कोमट झालं, आता इथे घेतली आहे मी तुरटी। ही आपण ह्या दुधामध्ये फिरवायची। यामध्ये टाकते ताजं दही 2 चमचे। हे दही ताजं असल्यामुळे याला आंबटपणा अजिबात नाही। दही टाकल्यानंतर चमच्याने ते आपल्याला एकाच दिशेने फिरवायचं, उलट सुलट असं फिरवायचं नाही। घट्ट बसतं, पातळ होत नाही, सैलसर पण होत नाही। हे पूर्णपणे गार झालं, याला मी व्यवस्थित चमच्याने एकाच दिशेने फिरवून घेतलं आहे। याच्यावर झाकण झाकायचं आणि 8 ते 10 तासासाठी किंवा 10 ते 12 तासासाठी हे तसंच झाकून ठेवायचं। ठेवताना मात्र उबदार ठिकाणी ठेवा, म्हणजे दही घट्ट बसेल, पातळ किंवा दह्याला पाणी सुटणार नाही। आपण काल बघितलं दही कसं लावायचं। आता बघू दही व्यवस्थित घट्ट झालेलं आहे की नाही, तयार झालं की नाही ते बघू। तुम्हाला मी इथे काढून दाखवते। दही व्यवस्थित घट्ट बसलेलं आहे, याला पाणी सुटलं नाही किंवा सैलसर पण बसलेलं नाही। छान असं हे दही तयार झालं आहे। कोमट दुधामध्ये जेव्हा आपण विरजण टाकतो तेव्हा ते जर आंबट असेल तर तुम्ही त्यामध्ये चिमूटभर साखर टाकू शकता। आपण ज्या भांड्यात दही लावतो ते भांडं फ्रीजमध्ये न ठेवता उबदार ठिकाणी ठेवायचं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।